जय भी मीडिया न्यूज़ में मैं श्वेता आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं कुछ खास खबरों पर। अनुसूचित जाति नव बौद्ध विभाग द्वारा रमाई आवास घरकुल योजना 2008 में शुरू की गई है। नागपुर में 2016 में दूसरे योजना अंतर्गत 1858 लाभार्थियों का चयन किया गया है, जिसमें पहली किस्त 938 तथा दूसरी किस्त 625 और तीसरी 158 निर्धारित की गई है, जिसमें 816 लाभार्थियों को योजना का लाभ नहीं प्राप्त हुआ है। रमाई आवास घरकुल योजना और ब्याज समेत ग्राहकों को देना अनिवार्य है, ऐसी अपील मानवाधिकार संरक्षण द्वारा संविधान चौक पर की गई। महाराष्ट्र सरकारने जी रमाई घरकुल योजना लागू केलेली आहे, फक्त ती नावासाठी लागू करण्यात आलेली आहे। रमाबाई आमच्यासाठी महापुरुष आहेत। महापुरुषांच्या नावावर या देशामध्ये या राज्यामध्ये योजना जाहीर होतात, परंतु ज्या लोकांसाठी या योजना राबवल्या जातात त्या लोकांपर्यंत या योजना पोहोचल्या जात नाही। रमाई घरकुल नावाची योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आलेली आहे। काही लोकांना पहिला हप्ता मिळाला, काही लोकांना दुसराही हप्ता मिळाला नाही, काही लोकांना तिसराही हप्ता मिळाला नाही आणि काही लोकांना तर हप्ता मिळालेला नाही। म्हणजे हप्त्याची सरकार हे फक्त हप्ते घेण्यात आणि देण्यातच जातो आहे, परंतु सामान्य माणसाला त्याचा कोणताही फायदा होत नाही। आणि म्हणून मानव संरक्षण मंचच्या वतीनं आम्ही महाराष्ट्र सरकारला हे जागृत करू इच्छितो की या योजनेचा फायदा ज्या लोकांना पहिला हप्ता मिळालेला नाही त्या लोकांना मिळण्यात यावं, ज्या लोकांना दुसरा हप्ता मिळाला नाही त्या लोकांना मिळण्यात यावं आणि ज्या लोकांना तिसरा हप्ता मिळाला नाही तो संपूर्ण पैसा त्या लोकांपर्यंत गेला पाहिजे। आणि जर येत्या 1 महिन्यामध्ये जर हा हप्ता संपूर्ण लोकांना मिळाला नाही तर मानव अधिकार संरक्षण मंचच्या वतीनं अतिशीघ्र आंदोलन करण्यात येईल आणि कायद्याची लढाई सुद्धा आम्ही लढू, परंतु या योजनेचा फायदा जनसामान्य लोकांना मिळाला पाहिजे, हाच आमचा या संघर्षामागचा उद्देश आहे। 15 नोव्हेंबर 2008 पासनं रमाई घरकुल योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे। त्याचा पहिला हप्ता 2014ला देण्यात आला। पहिला टप्पा 2014ला देण्यात आला, नंतर दुसरा टप्पा 2018ला देण्यात आला। 2018मध्ये बडोले सरकार असताना, बडोले न्यायमंत्री असताना त्यावेळेस 1,01,748 लोकांना घरकुलाची मंजुरी देण्यात आली। त्यापैकी नागपुरात 22,000 घरकुल मंजूर करण्यात आले होते, पण 2018-19मध्ये केवळ 1,848 लाभार्थ्यांना त्याचा लाभ देण्यात आलेला आहे। आणि त्यापैकी प्रथम हप्ता 968, त्यानंतर दुसरा हप्ता 840 आणि त्यानंतर तिसरा हप्ता 158 लोकांना देण्यात आलेला आहे। या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जवळपास 950 लोक असे आहेत की ज्यांना एकही हप्ता देण्यात आलेला नाही आहे। एवढा म्हणजे याकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही आहे आणि पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। मला हे म्हणायचं आहे या प्रसंगी की ज्यावेळेस सरकार योजना काढते तर त्या योजनाची अंमलबजावणी देखील करायला पाहिजे। सरकारने योजना काढलेली आहे महापुरुषाच्या नावावर, आमच्या महानायिका रमाई यांच्या नावाने ही योजना काढण्यात आलेली आहे। कुठेतरी आमच्या रमाईचा त्या घरकुल लाभार्थ्यांचा अपमान तर आहेत, पण आमच्या महापुरुषाचा देखील अपमान आहे असं मला या प्रसंगी वाटते। सरकार जाणून बुजून अशा प्रकारचे कार्य करताना दिसते की ज्या वेळेस 748 कोटी आंबेडकर रुग्णालयाला देण्यात येते, त्यानंतर 2 लाख रुपये गुणवत्ता शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना 10वी पास विद्यार्थ्यांना देण्यात येते आणि त्यानंतर 500 लोकसंख्या असलेल्या वस्तीमध्ये संविधान सभागृह बांधण्याचा देखील प्रस्ताव सरकार ठेवत असते। हे सर्व मान्य करताना सरकार हा विचार लक्षात का घेत नाही की ज्या वेळेस रमाईचे जे काही लोक आहेत, रमाई घरकुल योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांना सर्वप्रथम आपण सर्व हप्ते देऊन मोकळे करायला पाहिजे, पण सरकार करत नाही। सरकार या न त्या माध्यमातून गरिबांना त्रास देण्याचं मागील 3 वर्षापासून षडयंत्र करत आलेली आहे। या प्रसंगी मला असं वाटते की सरकारने तात्काळ याची दखल घ्यावी। जर सरकार ही दखल घेणार नाही
तर आम्ही ही लढाई आणखी तीव्र रूपात संपूर्ण महाराष्ट्रात पसरवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आणि त्याचबरोबर ही लढाई कायद्यामार्फतही लढल्या जाईल. तेलंगाना के भैंसा में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की एक मूर्ति को अपवित्र किया गया और मूर्ति का हाथ तोड़ दिया गया. दंगागियर में पुलिस ने ट्रक द्वारा सैकड़ों प्रदर्शनकारियों को हटाते हुए शुक्रवार को एक रैली पर धावा बोला. మన భారత రాజ్యాంగ నిర్మాత డాక్టర్ బిఆర్ అంబేద్కర్ గారి పైన జరిగిన అవమానం చేసిన వాడు ఏ జాతికి చెందినవాడు కాడు. ఎందుకోసం అంటే ఈ దూరహారంకం కలిగిన వాళ్ళు ఎవరు కూడా ఏ జాతికి కలిగిన వారు ఉండరు. అందుకోసం ఈ మన జాతి పితను ఎవరైతే అవమానపరిచిండ్రో వారికి చట్టపరంగా తప్పకుండా పోలీసు వాళ్ళు వారికి శిక్ష ఇస్తారని మనకు హామీ ఇచ్చారు. అదేవిధంగా మనం శాంతియుతంగా డాక్టర్ బాబాసాహెబ్ అంబేద్కర్ ఇచ్చిన రాజ్యాంగం ప్రకారము మరి ఈ దేశంలో కొనసాగుతున్న శాంతియుత డాక్టర్ మన బుద్ధుడిచ్చిన ఈ పంచశీలను పాటిస్తూ మనం ఈరోజు తప్పకుండా పోలీసు వారిపై నమ్మకం పెట్టి ముందుకు పోవాలని మేము విజ్ఞప్తి చేస్తున్నాము. జై భీమ్, జై బుద్ధ, జై భారత్. अम्बेडकर चौरस्ता पे अम्बेडकर पुतला के साथ एक दुर्घटना हुई. एक पर्सन ने आके थोड़ा सा डैमेज किया. उसके हिसाब से बाद में पुलिस ने एक्शन में आते हुए जो एक्यूज पर्सन है उसको पुलिस ने गिरफ्तार किया और अभी उसको जुडिशियल रिमांड को हम भेज रहे हैं. साथ में ही मैं सभी लोगों से गुजारिश करता हूँ कि सभी लोग पुलिस को कोऑपरेट करें. जो पर्सन है जिसको हमने एक्यूज को अरेस्ट किया है, मैं सभी लोगों को प्रॉमिस करता हूँ उस आदमी पे हम स्ट्रॉन्ग एक्शन लेंगे और उस पर पीडी एक्ट डालेंगे. तो इसके अंदर उस पर प्रिवेंटिव डिटेंशन एक्ट हम डालते हुए उसको जुडिशियल रिमांड में भेजेंगे और उसको कभी भी भैंसा में एंटर ना हो और कहीं भी किसी तरह का इशू ना हो, इसका मैं आपको विश्वास देता हूँ. साथ में ही यहाँ पे अभी अम्बेडकर चौरस्ता के सामने कुछ धरना आंदोलन चल रहा है. इस धरना आंदोलन जो है इसमें पुलिस के पूरा अंडर कंट्रोल में है. किसी भी तरह का कोई डैमेज, किसी भी तरह का कोई इशू नहीं हो रहा है. सभी लोग पीसफुली कोऑपरेट करें और मैं चाहता हूँ कि सभी लोग किसी भी रूमर्स को ना फैलाएं. स्पेसिफिकली व्हाट्सएप, सोशल मीडिया पे किसी भी रूमर्स को ना फैलाएं. जो भी आदमी किसी भी तरह का रूमर्स, किसी भी डैमेज फ़ोटोज़, कोई भी अम्बेडकर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के डैमेज फ़ोटोज़ यदि वायरल करता है तो उन लोगों पे पुलिस की तरफ से स्ट्रॉन्ग एक्शन लिया जाएगा. मैं सभी व्हाट्सएप लोगों को बोलना चाहता हूँ कि जो भी व्हाट्सएप का ग्रुप है उस व्हाट्सएप ग्रुप को वहाँ पे सेटिंग में चेंज करके प्राइवेट सेटिंग बनाए. उसमें सिर्फ व्हाट्सएप एडमिन कैन सेंड द मैसेज, ऐसा ग्रुप सेटिंग बनाए. और यदि कोई भी व्हाट्सएप सोशल मीडिया पे कोई करता है तो पुलिस की तरफ से स्ट्रॉन्ग एक्शन लेते हुए सभी लोगों को प्रिवेंटिव डिटेंशन एक्ट में, पीडी एक्ट में अंदर करेंगे. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियान अंतर्गत नांदेड़ के हाटकर परिवार ने अपने मकान पर बेटी का नाम देकर समाज में एक नया आदर्श रखा है. इसी कारण उनके परिवार का अभिनंदन किया गया. मेरा नाम कोमल भीमराव हटकर है और मेरा इंजीनियरिंग कंप्लीट हुआ है एंड अभी मैं सॉफ्टवेयर टेस्टर हूँ NEC इंडिया में. एंड मुझे बहुत प्राउड फील हो रहा है कि ऐसे अनेक अभियान अपने इंडिया में होते हैं एंड दिखता है कोई अलग अलग अभियान चल रहे. एंड आज हमारे नांदेड़ जिला प्रशासन ने जो ये अभियान चलाया है उस इनिशिएटिव में मेरे पेरेंट्स ने सहभाग लेके मेरा और मेरी जो भतीजी है तनिषा, हम दोनों का नाम घर पे डलवाया है और मुझे बहुत प्राउड फील हो रहा है एंड इमोशनल भी फील हो रहा है. एंड थैंक यू सो मच वर्षा मैम एंड थैंक यू सो मच मम्मी पापा. थैंक. मैं माया देवी कमलाकांतरा सोनुले जिला परिषद में एक टीचर हूँ और हमारे नांदेड़ ज़िले में जो बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ये जो उपक्रम हमारे CEO मैडम वर्षा ठाकुर जी इन्होंने नांदेड़ ज़िला में यह उपक्रम शुरू किया है. इस उपक्रम के अंतर्गत मैंने भी मेरे घर पर मेरे बेटी का नाम डालकर और मेरे पोती का नाम डालकर ये उपक्रम को बढ़ावा दिया है. मेरी बेटी कुमारी कोमल भीमराव हटकर और मेरी पोती कुमारी तनिषा आशीष हटकर ये दोनों का नाम डालकर मैंने इस उपक्रम को बढ़ावा दिया है. थैंक यू मैडम. और मुझे बहुत गर्व है कि मेरे घर पर बेटी का नाम है और हमारा जो उपक्रम है मुलीचे नाव घराची शान, ये उपक्रम हमने शुरू करके हमको बहुत गर्व महसूस हो रहा है. थैंक यू.
तालखेड़ गांव में शराब का धंधा जोरों पर था और ग्रामीणों की सूझबूझ से भी शराब बंद नहीं हुई। इसी कारण से युवा पीढ़ी काफी हद तक इसकी अधीन हो चुकी है। इसीलिए तालखेड़ा गांव की महिलाओं ने एकजुट होकर जिला पुलिस अधीक्षक को बयान देकर गांव में तत्काल शराब बंद करने की मांग की है। तालखेड गावातील मी रहिवासी आहे। आमच्या गावामध्ये दारूबंदीसाठी आज 100% महिला तालखेडमध्ये उपस्थित झाल्या व नवऱ्याच्या धाकाने 70% महिला घरी राहिल्या। जर आमच्या गावात दारूबंदी नाही झाली तर त्या 100% महिला आम्ही येथे येऊन आमरण उपोषण किंवा काहीही कारवाई करू। पाकरदोडे में तालखेड येथील राहणारी नाही। आमच्या गावात दारूबंदीसाठी आम्ही इथं आलेलो आहे। आमची जवान पिढी सगळी बर्बाद व्हायच्या संभवत आहे, त्याच्यामुळे आम्ही दारूबंदी करायला आलो इथे। मी तालखेडची राहणारी आहे। मी छाया दीपक दोडे। माझ्या गावातील दारूबंदी झालेली पाहिजे। मला याच्यासाठी आम्ही महिला आणि सगळ्या बाया जमा झालो आहे, कारण की आमच्या गावातील सगळी दारू आणि बंद झाली, कारण की लहान मुले यापासून आणि मोठ्यापर्यंत सगळ्यांना तकलीफ असल्यामुळे आम्ही दारूग्रस्त म्हणजे आमच्या गावातली दारू बंद झाली पाहिजे असा आम्हाला आज न्याय पाहिजे। माझं नाव सरला संजय मोरे, मी राहणार तालखेड, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा। आमच्या गावातले बरेच वयात मुलं येणारे ते पण पिऊ राहिले। आमचे मालक आहेत ते पण सुद्धा पिता, घरातले गावातले बरेच वस्ती दारू पिता। हे दारूबंदी आम्हाला झालीच पाहिजे। तसे आम्ही तहसीलदाराच्या आणि SP साहेबाला आमचं सांगणे आहे की मी हातजोडी विनंती करतो की आमच्या गावातली दारूबंदी झालीच पाहिजे, म्हणजे झालीच पाहिजे। नाहीतर आम्ही काही ना काही आमच्या विचारानं, महिलाच्या विचारानं खूप काही बाया उद्ध्वस्त होता, त्यांना जेवणाचं सुद्धा वेळ भेटत नाही, काही घरातले असे नुकसान होता। ते असं दारूसाठी आम्हाला बंदी पाहिजे म्हणजे पाहिजे। दारूबंदी होण्यासाठी आमचं घर पुरं उद्ध्वस्त झालेलं आहे। आमचे लेकरं आत्महत्या करायला तर झाले। आज 3-4 दिवस झाले आमच्या घरामध्ये अन्न नाही शिजून राहिलं। आमच्या आत्महत्या करायला तयारी झाली आमचं घर सगळं उद्ध्वस्त झालं। कंट्रोल ठेवत नाही, खाणारं राशन गिशन काहीच कंट्रोल खायला ठेवत नाही। दारूसाठी बरबाद झालं आम्ही। आमच्या गावात विनंती करून सरकारने विनंती आहे की गावाची दारूबंदी झाली पाहिजे, नाही तर 2 महिन्यामध्ये आमचं घर सगळं आत्महत्या करायला उद्धार झाले, लहान लेकरं सहित। जेबी मीडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक, मिलते हैं ब्रेक के बाद। नालंदा आर्ट गैलरी आपके घर तथा बुद्ध विहार के लिए तथागत बुद्ध, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, महात्मा फुले, माता रमाई, कबीर तथा कई अन्य महापुरुषों के सभी प्रकार के मूर्तियों की विस्तृत श्रृंखला रियायती दरों में उपलब्ध है। पीतल, मेटल, मार्बल और फाइबर में चलते हुए तथागत बुद्ध और डॉक्टर बाबा साहब की 4 से 20 फीट की प्रतिमाएं बनाई जाती है। प्लास्टिक वुडवर्क मैन्युफैक्चरिंग, इंटीरियर डेकोरेशन, पेंटिंग आर्ट के ऑर्डर लिए जाते हैं। बर्थडे के एक्सक्लूसिव गिफ्ट्स, अशोक चक्र, अशोक स्तंभ, दीक्षा भूमि स्तूप, बोधि वृक्ष, मेडिटेशन पात्र, बौद्ध साहित्य, पंचशील, पताका, तोरण, बैचेस, ट्रॉफी, मोमेंटो कम दामों पर हमारे यहाँ उपलब्ध है। हमारा पता नालंदा आर्ट गैलरी, कमाल चौक, बर्तन गली, शनिवार बाजार, शब्बीर हार्डवेयर की गली में, अंबेडकर मार्ग, नागपुर तथा निवास प्लॉट नंबर 730, महाराष्ट्र एम्पोरियम के पीछे, बुद्धनगर, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें दीपक पाटिल 992206 7896 73855 19190 705 705 0633। मध्य भारत का एकमेव शोरूम नालंदा आर्ट गैलरी। हमारी कोई भी शाखा नहीं है। 7वें वेतन आयोग की 2 महीने की किश्त दीपावली के पहले सरकार द्वारा दी जानी चाहिए। 11% वृद्धिशील महंगाई को अक्टूबर और नवंबर के वेतन में लागू की जाए, इसीलिए राष्ट्रीय नागपुर निगम कर्मचारी संघ की ओर से संविधान चौक पर स्थायी सफाई कर्मचारियों की 20 साल की शर्त में
ढील देने और उत्तराधिकारियों को नौकरी देने की मांग को लेकर आंदोलन किया गया। राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशन इंटकच्या वतीने आज संविधान चौकात भव्य धरणे आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे। मागील 2 महिन्यापासून 7व्या वेतन आयोगाचा बकाया हा दीपावलीपूर्वी मिळावा याच्याकरता आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहे। आयुक्तांनासुद्धा वारंवार निवेदन दिले, प्रत्यक्ष भेट झाली। आधी ते बोलत होते की दिवाळीपूर्वी तुम्हाला बकाया राशी आम्ही देऊ, परंतु अजूनपर्यंत दीपावलीला आता 4-5 दिवस शिल्लक आहे, अजूनपर्यंत निर्णय त्यांनी घेतलेला नाही। दुसरी मागणी आहे, महाराष्ट्र शासनाने 11% वाढीव महागाई भत्ता लागू केलेला आहे। ज्याप्रमाणे शासनाला वेळोवेळी वेतन आयोग, महागाई भत्ते आणि इतर भत्ते मिळतात, ते जशान तसेच नागपूर महानगरपालिकेला द्यायचा एक ठराव आहे, त्याच्यानुसार आजपर्यंत आम्हाला मिळालेला आहे। त्यामुळं आमची मागणी होती की याच महिन्यात आम्हाला महागाई भत्ता वाढीव लागू करण्यात यावा। तिसरी मागणी होती, 7व्या वेतन आयोगाच्या या शिफारसी लागू झाल्या, त्या शिफारसीनुसार 10, 20, 30 वर्षाची सेवा झाल्यानंतर आश्वासित प्रगती योजना लागू केलेली आहे शासनाने, ती जशीच्या तशी नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचारी शिक्षकांना लागू करावी, ही आमची मागणी आहे। चौथी मागणी होती, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबत सेवानिवृत्त कर्मचारी संघटना वारंवार मागण्यांबद्दल प्रयत्नशील आहे। आज त्यांना पैशाची गरज आहे, त्यावेळी त्यांचा हक्काचा पैसा त्यांना वेळ मिळत नाही। त्यांचासुद्धा बकाया राशी आहे, ती बकाया राशी दीपावलीपूर्वी त्यांनासुद्धा देण्यात यावी। आणि पुन्हा एक महत्त्वाची मागणी, महाराष्ट्र शासनाने 2019मध्ये एवजदार सफाई मजदूर या लोकांना स्थायी करण्याकरता अधिसंख्य पद निर्माण केले, परंतु हे अधिसंख्य पद निर्माण करत असताना त्यांना कुठलंही भविष्यात त्याचे बेनिफिट्स मिळणार नव्हते। त्यामुळं आम्ही शासनाकडे आणि आयुक्तांकडे मागणी करतो आहे की अधिसंख्य पद हे नियमित करण्यात यावे। एवजदार सफाई कामगारांना 20 वर्षाची नियमित सेवेची अट ही रद्द करण्यात यावी आणि लाडपागे समितीच्या शिफारसी त्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू कराव्या, ही महत्त्वाची आमची मागणी होती। त्याचप्रमाणे नागपूर प्रशासनाने गेल्या वर्षीपासून कोरोना-19च्या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या, शिक्षकांच्या, सफाई कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित केलेल्या होत्या। काही जवळपास 40 कर्मचारी, शिक्षक आणि सेवानिवृत्त कर्मचारी हे कोरोना बाधित होऊन मृत्युमुखी पडले। त्यांना अजूनपर्यंत 50 लाखाचा विमा कवच मिळालेला नाही। नागपूर महानगरपालिका ज्या पद्धतीने आपल्या कर्मचाऱ्यांकडनं, शिक्षकांकडनं, सफाई कामगारांकडनं अपेक्षा करते कामाची, त्याच पद्धतीने समजा एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या कुटुंबियाला सावरण्याचं काम ह्या प्रशासनाचं होतं। अजूनपर्यंत त्यांना विमा कवचाचे पैसे मिळाले नाही। म्हणून आमची आयुक्तांना आणि इथल्या पदाधिकाऱ्यांना मागणी आहे की जे कोरोना बाधित होऊन मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियाला 10 लाख रुपये एक अनुदान नागपूर महानगरपालिकेच्या फंडातून देण्यात यावं, ह्या प्रमुख मागणीकरता आम्ही आज इथे धरणे आंदोलन करत आहोत। आमच्या मागण्या आयुक्तांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून सोडवल्या नाही तर आम्हाला नाइलाजास्तव तीव्र आंदोलन करावं लागेल आणि याची पूर्ण जबाबदारी ही नागपूर महानगरपालिका प्रशासन, पदाधिकारी यांची राहील, एवढंच आजच्या या प्रसंगी मी सांगतो। वर्तमान में कोरोना के कारण कई छात्र अपनी पढ़ाई से वंचित है, जिसमें से कई स्थानीय स्तर के पुस्तकालय में पढ़ने के लिए जाते हैं। लेकिन बाबा साहेब आम्बेडकर रीडिंग कॉटेज का निर्माण जिला योजना निधि के माध्यम से जिले के गोरेगांव में पंचायत समिति के परिसर में किया गया था।
लेकिन वहां किसी भी प्रकार की सुविधा न होने के कारण गोरेगांव के पूर्व नगर अध्यक्ष आशीष बारेवार और पूर्व समाज कल्याण अध्यक्ष विश्वजीत डोंगरे इन्होंने छात्रों को पंखे और लाइट की सुविधा प्रदान की है और फिर से मदद करने का आश्वासन भी दिया है। आज 23 ऑक्टोबर 2021ला आम्ही इथं पंचायत समितीच्या आवारामध्ये जिल्हा नियोजन समितीमार्फत समाज कल्याण विभागांतर्गत इथं एक वाचनालयाची इमारत बनवण्यात आलेली होती, परंतु तिथं वाचनासाठी येणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना काही सोयीसुविधाची उपलब्धता नसल्यामुळे त्यांनी माननीय विश्वजीत डोंगरे यांच्या नेतृत्वात आमदार विजय रांगल यांच्याकडे आपली दाद मागितली होती आणि आमदार साहेबांच्या आदेशान्वये आज आम्ही युवा शक्ती स्पोर्ट्स क्लबतर्फे आज इथं फॅनची व्यवस्था नव्हती, 4 सिलिंग फॅनची व्यवस्था करून दिली आहे। तसेच इथं या वाचनालयामध्ये खूप साऱ्या सोयीसुविधा अद्याप पुरवण्यात येतील आणि त्यासाठी लागणाऱ्या पुस्तक, रॅक, फर्निचर ही सगळी सोयीसुविधा येणाऱ्या 15 दिवसात आम्ही विविध संघटनांमार्फत आणि शासकीय यंत्रणेमार्फत करण्याचा प्रयत्न इथं आज करत आहोत। तरी या वाचनालयासाठी लोकांनी आज आपल्या समाजातील सगळ्या लोकांनी आज या सगळ्या तरुण मुलींसोबत उभे राहून यांना सोयीसुविधा पुरवण्याचं कार्य केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। धन्यवाद। सर, आम्ही विद्यार्थी अभ्यासक आहोत। आम्ही आपल्या पंचायत समिती आवारामध्ये ही जी वाचनालय आहे त्याच्यामध्ये आम्हाला अभ्यास करायची परवानगी भेटलेली आहे, पण अद्याप ह्या इमारतीमध्ये सोयीसुविधा किंवा जे बेसिक नीड आहेत ते इथे अवेलेबल नाही आहेत, त्याच्यामुळे आम्हाला गैरसोय होत होती। त्याच्यामुळे आम्ही सर माजी पंचायत समिती सभापती माननीय विश्वजीत डोंगरे आणि माजी नगराध्यक्ष श्री आशिषजी बारेवार यांना विनंती केली की त्यांनी आम्हाला काहीतरी मदत करावी। त्यामुळे त्यांनी आज भेट दिली आणि आम्हाला फॅन प्रोव्हाइड केला आहे आणि भविष्यात पण ते अशीच आम्हाला मदत करून आम्हाला रॅक आणि बुक्स आणि जे फर्निचर वगैरे आहेत ती आम्हाला देऊ असे त्यांनी देऊ अशी आश्वासन दिलं आहे। तर आम्ही त्यांचे आभार व्यक्त करत आहोत आणि भविष्यात अजूनही लोकांनी आम्हाला मदत करावी ही अपेक्षा मी ठेवत आहोत। विदर्भ के किसान पिछले 3 साल से सूखे का सामना कर रहे हैं। हर साल भारी नुकसान के बावजूद इस निष्क्रिय गठबंधन सरकार द्वारा कोई सहायता प्रदान नहीं की गई। पश्चिमी महाराष्ट्र में अगर कुछ होता है तो लोगों को सहानुभूति देने के लिए पूरी कैबिनेट वहां जाती है, उन्हें हजारों करोड़ का पैकेज दिया जाता है, लेकिन विदर्भ के किसानों के लिए सरकार के पास एक भी पैसा नहीं है। इसी कारण दीपावली तक किसानों को आर्थिक मदद नहीं मिली तो उन्होंने गठबंधन सरकार के खिलाफ काली दीपावली मनाने की कड़ी चेतावनी दी है। मागण्या तर पुष्कळ आहे, परंतु ज्या ठळक मागण्या आहेत आपण बघतोय गेल्या 3 वर्षापासून आमचा विदर्भातला शेतकरी हा अतिवृष्टीचा सामना करत आहे, परंतु या सरकारकडनं त्या ठिकाणी विदर्भातल्या शेतकऱ्यांवरती अन्याय होत आहे, त्याला फक्त आश्वासनं देण्याचं काम या सरकारकडनं होत आहे। आज या ठिकाणी आम्ही सरकारला इशारा दिला आहे, दिवाळीच्या आधी जर का सरसकट मदत ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नाही मिळाली तर हा विदर्भातला शेतकरी, माझ्या चिखली तालुक्यातला शेतकरी हा त्या ठिकाणी काळी दिवाळी साजरी करणार आहे। काल जो आरोग्य विभागाचा पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये गोंधळ फार झालेला आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? आरोग्य विभागामध्ये जो काही गोंधळ झालेला आहे मला असं वाटतं आपण सर्वांनी तो पाहिलेला आहे आणि सर्वश्रुत तो विषय झालेला आहे, त्याच्यामध्ये बोलण्यासारखं आता काही राहिलेलं नाही आहे। सगळ्या प्रकारच्या ऑडिओ क्लिपसुद्धा त्या ठिकाणी बाहेर पडल्या, सगळ्या प्रकारचा भ्रष्टाचारसुद्धा त्या ठिकाणी बाहेर पडलेला आहे। जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक, मिलते हैं ब्रेक के बाद। नालंदा आर्ट गैलरी आपके घर तथा बुद्ध विहार के लिए तथागत बुद्ध डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, महात्मा फुले, माता रमाई,
कबीर तथा कई अन्य महापुरुषों के सभी प्रकार के मूर्तियों की विस्तृत श्रृंखला रियायती दरों में उपलब्ध है। पीतल, मेटल, मार्बल और फाइबर में चलते हुए तथागत बुद्ध और डॉक्टर बाबा साहब की 4 से 20 फीट की प्रतिमाएं बनाई जाती है। प्लास्टिक वुडवर्क मैन्युफैक्चरिंग, इंटीरियर डेकोरेशन, पेंटिंग आर्ट के ऑर्डर लिए जाते हैं। बर्थडे के एक्सक्लूसिव गिफ्ट्स अशोक चक्र, अशोक स्तंभ, दीक्षाभूमि स्तूप, बोधि वृक्ष, मेडिटेशन पात्र, बौद्ध साहित्य, पंचशील, पताका, तोरण, बैचेस, ट्रॉफी, मोमेंटो कम दामों पर हमारे यहाँ उपलब्ध है। हमारा पता नालंदा आर्ट गैलरी, कमाल चौक, बर्तन गली, शनिवार बाजार, शब्बीर हार्डवेयर की गली में, अंबेडकर मार्ग, नागपुर तथा निवास प्लॉट नंबर 730 महाराष्ट्र एम्पोरियम के पीछे, बुद्धनगर, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें दीपक पाटिल 992206 7896 73855 19190 705 705 0633। मध्य भारत का एकमेव शोरूम नालंदा आर्ट गैलरी। हमारी कोई भी शाखा नहीं है। एसीबी सही जगह पर रिश्वत न देने या न लेने की शपथ ले रहे हैं और वाशिम के विभिन्न गांव में यह जन जागृति का सप्ताह शुरू हुआ है। सरकारी दफ्तर अपना काम जल्द से जल्द करने के लिए ललचाते हैं या जल्द से जल्द करने को कहा जाता है। किसी को रिश्वत देने का लालच न हो, इसलिए जन जागृति का सप्ताह चलाया जा रहा है। मी पोलीस निरीक्षक सुजित कांबळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम। आज 26 ऑक्टोबर 2021 पासून 1 नोव्हेंबर 2021 पर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडनं एक दक्षता सप्ताह साजरा केला जातो। त्यामध्ये आपल्याकडे कोणताही शासकीय कर्मचारी किंवा अर्धशासकीय कर्मचारी, अधिकारी त्यांच्याकडे तुमचे असलेले कामानिमित्त कोणतेही पैशाची, इतर गोष्टीची किंवा बक्षिसाची मागणी करत असेल तर अशा वेळी तुम्ही आमच्याकडे म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम यांच्याकडे तक्रार नोंदवू शकता। त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1064। मी पुन्हा एकदा सांगतोय, त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1064। त्यानंतर आमचे अधिकारी म्हणजेच DYSP शेळके साहेब यांचा मोबाईल नंबर आहे 9423 33 84 24। त्यानंतर माझा नंबर आहे 99 22 24 34 38। पोलीस निरीक्षक अफुने मॅडम यांचा नंबर आहे 83 90 76 1503। यावर तुम्ही तुमच्याकडे असलेली तक्रार फोनद्वारे संपर्क करून नोंदवू शकता। त्यानंतर आपल्या तक्रारीवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल। महावितरण को निर्बाधा बिजली आपूर्ति बनाए रखने के लिए राजस्व की आवश्यकता है। धामनगांव रेलवे महावितरण ने बिजली बिल का पूरा भुगतान करने के लिए जागरूकता रैली का आयोजन किया है। आंदो मी उमेश राठोड, उपकार्यकारी अभियंता, महावितरण धामणगाव रेल्वे। आपण महावितरणची फार आर्थिक स्थिती दयनीय झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढलेली असल्यामुळे लोकांच्या मनात महावितरणविषयी आस्था निर्माण करणे आणि त्यांना स्वतःहून वीज भरण्यासाठी प्रवृत्त करणे हा या रॅलीचा मेन उद्देश आहे। तसं कटू कारवाई, जे डिस्कनेक्शनची कटू कारवाई असते ते टाळण्यासाठी लोकांनी स्वतःहून आपलं बिल भरून महावितरणला सहकार्य करावे व अशा आर्थिक संकटातून महावितरणला बाहेर काढण्यासाठी मदत करावी असं मी सर्व वीज ग्राहकांना आवाहन करतो। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मृति समिति औरंगाबाद और साइंस टोक्यो जापान द्वारा संयुक्त रूप से निःशुल्क जापानी भाषा का प्रशिक्षण दिया जा रहा है, जिसमें जापानी भाषा संस्था के सभी छात्रों, अभिभावकों और शिक्षकों के लिए मुफ्त प्रशिक्षण कक्षाएं आयोजित होंगी। प्रतिस्पर्धा युग में वैश्विक भाषा के महत्व को देखते हुए गणमान्य व्यक्तियों को इस अवसर का भी लाभ उठाने की अपील की गई है। ही कमान तुमच्या सर्वांच्या हातात आहे।
जे विद्यार्थी आहेत सध्याला हे त्यांच्याकडे ही खूप छान संधी आहे की त्यांनी भारताला लीड करण्याची. So it means Japan thinks India will be next world leader. One of the next leader is Japan. I think Japan, US and India, Australia will be leading country in the world. That Japan thinks. So in this situation, Japan and Japanese language skill will help you to get salary or be independent, as Mrs. Baba said. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि हॅप्पी सायन्स टोकियो जपान या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही जपानी भाषा शिकवणी कार्यशाळेचे आज आयोजन केलेले होते. या कार्यशाळेला बऱ्याचशा पालक आणि विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभाग घेतला. आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये टिकण्यासाठी आंतरराष्ट्रीय भाषेचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमच्या शाळेमध्ये आमच्या संस्थेमध्ये जपानी भाषा शिकवणी वर्गाची सुरुवात केलेली आहे. मोठमोठ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय भाषा शिकवण्यासाठी मोठी फीस घेण्यात येते. मात्र आमच्या गोरगरिबांच्या मुलांना ही संधी मिळावी आणि त्यांना अंतरराष्ट्रीय भाषेचे ज्ञान व्हावे या दृष्टिकोनातून हा अगदी मोफत प्रशिक्षण वर्ग आम्ही आमच्या संस्थेमध्ये सुरू केलेला आहे. आज के समाचार यहीं समाप्त होते हैं. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज़.